ज्याचे थिन हेअर्स असतात ना एकदम चपटे, त्याला इथे बाउन्स प्रोव्हाइड करण्यासाठी आणि हेअर्सला बाउन्स प्रोव्हाइड करण्यासाठी मेकअप केले जातात. बट आता जमाना आणि काळ वेगळा झाला. आता सगळ्यांना शिअर सटल मेकअप हवे असतात की एकदम सोबर दिसू दे, जास्त नाही हेवी वाटला पाहिजे असं सगळं. जवळ येऊन बघितलं होतं तो कलर दिसेल. आता ह्याच्यावरतीच मी ग्लिटर. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि क्लासेस आपले स्टार्ट झालेले आहेत. तुम्ही डे 1 डे 2 वगैरे बघितलं असेल. थेअरी लेक्चर्स होते आणि आज फायनली त्यांचं फर्स्ट लुक होतं, डेमो होता. सो डेमोचा मेकअप मी कसा केला आहे हे मी तुम्हाला दाखवते. जो रिअल लाईट मधला आहे, म्हणजे इथून जी सनलाईट पडते तिकडे, इथे मी तिला उभं करते आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवते. कसा वाटला आजचा पहिला लुक मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि या ब्लॉगमध्ये आय डोंट नो काय काय होईल, सो कंटिन्यू करा. आपण डेली ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. प्रत्येक बॅचमध्ये आपण स्टार्ट करतो, फक्त ती पोस्टिंग करायची राहून जाते. सो ह्यावेळेस मी ट्राय करेल की मी पोस्ट करते. चाल हे सो दिस इज आर लुक. आणि हे पहिला डेमो झाला आहे आज क्लासमध्ये आणि हे लुक आहे आजचं. प्रणाली तुला कसा वाटला लुक? खूप छान केलेला. येस. सो शूट करून आम्ही आत्ता आलो आहे आणि चेंजसाठी आलेलो ॲक्च्युली. आणि पटकन आता क्विकली चेंज करून मग आपण घरी जाऊयात. आणि कसं वाटलं तुम्हाला हे लुक मला कमेंट्स करून नक्की सांगा. सो मला आवडलं हे लुक, छान झालेलं. चलो पाय वरती दे. स्टाईल बघा, स्टाईल. आयुष्यात नेल पेंट लावणं किती गरजेचं आहे. डोक्यावर हात ठेव, डोक्यावर असा. तुझ्या डोक्यावर दोन्ही हात सुके ना. ओके डन. छान. फूक मार पायावर. हाय कर त्यांना. हाय हाय. नेल पेंट लावली या. त्यांना बोल नेल पेंट लावली या. इथं बोलायचंय. अगं इथे बघ ना, इथं समोर बघ. बरे आहेत ना, विचार त्यांना. सगळं बरं आहे ना? गुड नाईट. गुड नाईट. येते मी. बाय. सो गाईज, आज नेक्स्ट डे आहे क्लासचा. म्हणजेच काल तुम्ही थोड्याशा इश्यूच्या फुटेजेस बघितला. ती छोटी मुलगी आमच्या समोर राहते. आणि आज ॲक्च्युली सर्टिफिकेशन वगैरे काही नाही आहे. ॲक्च्युली खूप वेळा झाले. तर माझ्या भावाचा साखरपुडा आहे आणि मला टाईम नाही मिळणार क्लासवरनं येऊन हे सगळं करायला. त्यामुळे मी आज क्लासमध्ये साडी घालून जाते. कारण की आज तसंही वॅनिटी डिस्ट्रीब्युशन होणार आहे, सगळे प्रोडक्ट येणार आहेत. त्याच्यामुळे पूर्ण क्लासमध्ये असंच हे होणार, म्हणजे ते सगळे प्रोडक्ट्स वगैरे येणार आहे. त्याच्यामुळे टाईमपास होईल, प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट होतील. म्हणूनच आज मी लुक करूनच जाते आणि डायरेक्ट मग तिथून तसं त्याच्या लग्नात जाणार आहे. आणि मग पुण्याला एक काम आहे, त्याच्यासाठी मला रात्री निघावं लागणार आहे आणि लगेच डे 2ला सकाळ येणार आहे. त्यामुळे आत्ता मी तुम्हाला दाखवते की आमच्या बॅचमधली एक जुनी मुलगी आलेली आहे. ही बघा. ही तुम्ही कुठल्या बॅचमध्ये, सेकंड बॅचमध्ये बघितलं असाल दीपालीला. आणि सेकंड बॅचवाले स्टुडंट बोलत असतील की ही घरी कशी काय पोचली आहे. तर तिला जायचंय कुठे, CSTला ज्वेलरी वगैरे घ्यायची आहे. त्यामुळे ती आणि श्रद्धा आता जाणार आहोत. आणि आता मी निघते, तिला भेटली आहे. आणि आपण आता तिला विचारूयात की मेकअपच्या ऑर्डर्स घेतेस ना. हो, तिला खूप साऱ्या ऑर्डर्स मिळत आहेत. जर तुम्ही नाशिककर आहात आणि तुम्हाला भारी कोण मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर दीपालीला कॉन्टॅक्ट करा. दीपाली खूप सुंदर मेकअप करते आणि तिला खूप सारे, कुठून लासल गावातून खूप सारे DM सुद्धा येत आहेत मेकअपसाठी. सो नक्की तिला DM करा जर तुम्हाला जवळपास सायडर, ब्राईड कोणतेही मेकअप करायचं असतील तर. आणि ती ऑर्डर सुद्धा घेते. तिने आतापर्यंत 3 ब्राईड्स केलेल्या आहेत. आणि ज्या मुलींना प्रश्न असतो ना की ऑर्डर्स मिळतात की नाही, सेल्फ कॉन्फिडन्स राहावा, एका टाइम नंतर मिळणारच आहे. ठीक आहे, चलो. दिवस आणि नशीब खराब असलं की असं सगळं होतं. त्याच्यामुळे आता ऑलरेडी लेट झाला आहे, कारण दीपालीशी गप्पा मारत होती आणि 11 वाजलेले. सो मी निघाली. खूप जास्त ट्रॅफिक लागली
आणि मग मी रस्त्यात उतरली का तर कारण आमच्या इथे राहुल गांधी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळे रस्ते बंद केलेले आहेत आणि असं पदयात्रा चालली आता क्लासमध्ये. चलो हे बघा मी क्लासची लोकेशन दाखवते तुम्हाला कळत नसेल तर ही लोकेशन बघा आणि या क्लासला. इथे तळापाळी आहे, तलावपाली आहे आणि ही गडकरी आहे आणि आपला क्लास बरोबर असा सरळ आहे त्या सर्कलला. चलो गेट रेडी विथ मी. बोल आज मी मेकअप करणार आहे. मेकअप सांग. मेकअप हाय. हा चल घे. ओट शेंबूड आलाय. इशू शेंबूड आलाय. पुसून घे. पुसतो. हा स्माइल कर. स्माइल बाय. स्माइल बरोबर करते. बसायची स्टाईल. गाईज बोल. हाय गाईज. कशी वाटते त्यांना विचार कशी दिसते मी. ह्यांना छान ना. छान मस्त दिसते तू. गुलाब दिसतोय का तुला? हाय गाईस. ओ गाईस छान दिसतेस. स्माइल. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा बघितलं पोरी तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा तवा. हे बा असं कर. बघितलं पोरी तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा तवा. पहिल्यांदा आर आर मानामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा स्लो मोशन झालं. काय तो सिन्सिअरपणा दाखवलाय व्हिडिओ मध्ये. बापरे. कळला सिन्सिअरपणा. कॉन्शियस झाली. काय चाललंय. आता फटके आता लादी पुसायची. हॅलो. सो खूप दिवस झाले मी ब्लॉग काढत नव्हती बट आता ब्लॉग काढणार आहे. बिकॉज असं नाही तसं लोक असं नाही तसं काही म्हणतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी माझा मग टाईम न वेस्ट करता इतका विचार न करता ही गोष्ट पण चालू करावी डेली ब्लॉगिंगसाठी. मी कायम विचार करते की स्टुडंट्सला नको दाखवायला बाकीची लोक काय म्हणतील किंवा काय. पण ह्या बॅचचे जे स्टुडंट आहेत त्यांची पण इच्छा असते की ते पण मला बोलतात की ताई तू ब्लॉग का नाही टाकत. तू कंटिन्यू ब्लॉग टाक. बाकीची लोक टाकतात. सो आता मी ठरवलं आहे की कंटिन्यू ब्लॉगिंग करायची. आणि आता ऑलमोस्ट हा खूप 15th वगैरे डे आहे या बॅचचा आणि हा कंटिन्यू चालू आहे. अजून मम्मीचा लुक पण बाकी आहे. आणि हे बघा आमच्या इथं एक कार्टून आलेला आहे क्लासमध्ये. कार्टून हाय हाय से हाय. बाबू आपण फिरायला जायचं. फिरायला नाही. बाबू घाबरून आतमध्ये गेलाय. तर ही छोटी बाळ आमचं क्लासमध्ये एक मुलगी आहे. तिची मुलगी आहे. खूप क्यूट आहे. खूप गोड आहे. खूप मस्ती करते. मस्त मज्जा करते. तिचं चालू आहे काही ना काय. हे बघा हकलायची कामं चालू आहेत मलाच क्लासच्या बाहेर. तर आता मी दाखवते आतमध्ये किती मुली आहेत आणि इंट्रोडक्शन देते तुम्हाला त्या मुलींचं. म्हणजे ही बॅच माझी ना सगळ्यात जास्त ओली बॅच आहे. ॲक्च्युली खूप जास्त बडबड करतात आणि काम पण चालू असतं. बट व्हिडिओ काढतेस म्हणून आम्ही तयारीत राहिलो. हिची आम्ही भाषा सुधारक आणि मेकअप सुधारक कोचिंग क्लासेस एकत्र चालू आहेत हिचे. जर सगळ्या क्लासला बिघडवणारी कोण असेल तर ही मुलगी आहे. पहिल्या दिवसापासून हिने जास्त बडबड केल्यामुळे सगळेजण बडबड करायला लागले.
सभ्य आहे. व्हॉट्सअप हे काय होतं? हे काय होतं? आमच्या क्लासमध्ये मस्ती पण चालते, प्रॅक्टिस पण चालते. ऍक्टिंग चालू आहे. मगाशी बोलली आम्हाला पण ब्लॉग मध्ये दाखव. हा, मेकअप करताना दाखव. सांग लवकर मला. वीर सावरकर कोण होते? आज जवळजवळ खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी किचनचा विषय माझ्याकडे आलेला आहे. त्यामुळे मी माझ्या हाताचे फेमस, तुम्हाला पण माहिती आहे, ग्रीन चिकन करते. सो ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी सगळ्या गोष्टी टाकल्यात. 1 मिनिट दाखवते. पडलं. सो ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे. आणि आज मी अनिकेतची बायको झाली आहे असं समजायला हरकत नाही. फक्त माझा नवरा नाही आहे. आणि हे जे आहे ना माझं नाक फुगवणं अँड ऑल, ते नॅचरल आहे. प्लीज कमेंट नका करू प्लीज. बटनच चालू आहे. इथे मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलं. चिकनमध्ये घातलं दही आणि अद्रक लसूण पेस्ट. त्याच्यानंतर 2-3 मसाले, म्हणजे आपले नॉर्मल जे असतात, लाल तिखट, हळद, मीठ नाही घातले फक्त. आणि हे मॅरिनेट करून ठेवले. आता जाणार हे चुलीत म्हणजे आपल्या कढईत. हे थोडंसं घी तुम्ही घरगुती कुठचंही यूज करू शकता. श्रद्धाला नाही सांगायचं मी टाकले, तिला आवडत नाही. बहुत सारा डाला है. आता मी टाकते थोडासा बटरू. मोर ऑइल बिकॉज सगळा कांदा परतवायचा त्याच्यातच. आणि कढईची बाकडी आहे, तिला सरळ करायची. त्याला कॅमेरात दिसायचं म्हणून एवढं स्ट्रगल चाललं आहे आयुष्यात त्याच्यात. भारी टेस्ट लागतात. नंतर कांदा टाकते. कांद्याला असा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे. आणि मग हे जे चिकन आहे ते ह्याच्यामध्ये 20 ते 10 मिनटं शिजवायला ठेवायचे. आता मी हे मॅरिनेशन ह्याच्यामध्ये ॲड करते. छान असं त्याला शिजून द्यायचं आहे एक 10-15 मिनटं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिअल टेस्ट आणि एव्हरीथिंग ॲड होणार आहे. म्हणजेच 10 मिनटं मी ॲक्च्युली दोन्ही गोष्टी करते. हे काढते सुद्धा आहे, टाकते सुद्धा आहे, सगळं एकत्र एकाच ह्याच्याने चालू आहे. तो हा जो मसाला आहे ग्रीनवाला, कॅन सी, तो ॲड ऑन करायचा आहे. आम्हाला पराग सावंत यांनी काजू आणून दिले होते, तर आम्ही आता ते ठेवून दिलेले लपवून ते आता घालतोय. भारी. कोकणातले काजू छान छान केलेले आहेत आता भाजीत. असं मस्त आहे.